हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि एकूण 1539 जागा या जाहिरातीमध्ये आहेत. म्हणजे तशी मोठी जाहिरात आहे. 2023च्या तुलनेत कमी आहे, परंतु 1539 पण काही कमी जागा नाहीत. आणि यावर्षी सर्वप्रथम ही परीक्षा MPSC मार्फत घेतली जात आहे आणि 3च महिने विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहेत. त्यामुळं जे सरळ सेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, ते गोंधळून गेलेले आहेत, की नेमकी आता तलाठ्याची तयारी किती म्हणजे कशी करावी आणि त्याचा कट ऑफ किती लागू शकतो, कोणता स्कोर सेफ आहे, या संदर्भात विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया, की तलाठीचा 2026 मध्ये कट ऑफ किती लागू शकतो, सेफ स्कोर काय आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तलाठी भरती जी की कंबाईन ग्रुप सी मार्फत होणार आहे, त्यासाठी व कंबाईन ग्रुप सी मध्ये येणारी इतरही पदं आहेत, जसं लिपिक, टॅक्स असिस्टंट आणि ग्रुप बी मधलं PSI, STI, ASO यासाठी एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची मूळ फी ₹1000 आहे, परंतु सध्या तुम्हाला फक्त ₹500 हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. तर लवकरात लवकर घ्या, कारण फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच हा कोर्स RS 500 प्लस GST मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. तर आता या परीक्षेचा जो सिलेबस आहे, म्हणजे तलाठी किंवा कंबाईन ग्रुप सीचा जो सिलेबस आहे, त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो तुम्ही पाहून घ्या. कालच अपलोड केलेला आहे आणि बुक लिस्टचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे. बहुतेक आजच येईल दुपारी वगैरे. मग आता या परीक्षेमध्ये ना एकूण आपल्याला 100 प्रश्न असणार आहेत, परंतु 60च मिनिटांमध्ये म्हणजे एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि त्यामध्ये पण काही प्रश्न असे असतात, की खूप मोठे प्रश्न असतात. 3-3 विधानं दिलेली असतात. त्यांच्यातलं कोणतं खरं, कोणतं खोटं ते सांगायचं असतं किंवा जोड्या लावा या स्वरूपाचे प्रश्न असतात. त्यामध्ये गणिताचे 10 आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 10 असे 20 प्रश्न ज्याची वेळखाऊ असतात. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर MPSC मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात, मग ती कंबाईन ग्रुप ब असेल, ग्रुप बी, ग्रुप सी, त्यांचा कट ऑफ हा कमीच लागत असतो. आता आपलं तलाठी भरतीचा जर विचार केला आणि एकूण 5707 जागा आहेत, त्या सगळ्यांचा कट ऑफ एकच लागणार आहे. फॉर्मसुद्धा जास्त येणार आहे, त्यामुळं खूप जणांना असं वाटतं की कट ऑफ खूप खाली येईल, पण तसं होणार नाही मित्रांनो. कारण विद्यार्थ्यांचे आता खूप चांगला अभ्यास झालेला आहे, खूप मेहनत घेतात विद्यार्थी, त्यामुळं कट ऑफ खाली येत नाही. तुम्ही जर आत्ताचा विचार केला कंबाईन ग्रुप बीचा, पेपर अवघड असूनसुद्धा कट ऑफ हाय गेलेला आहे, खूप हाय कट ऑफ गेला. त्यामुळं कट ऑफ खूप खाली येईल हे डोक्यातून काढून टाका. आणि मग आता तलाठी भरचा जो कट ऑफ आहे किंवा कंबाईन ग्रुप सी 2026चा जो कट ऑफ आहे ना, तो 50 ते 55च्या दरम्यान लागेल असा माझा स्वतःचा अंदाज आहे. आणि सेफ स्कोर सांगायचं झालं तर हाच सेफ स्कोर आहे. म्हणजे 55पेक्षा जास्त गुण असतील तर 100% तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय व्हाल आणि कट ऑफ हा 50 ते 55च्या दरम्यान लागेल. 50 ते 55 त्या दृष्टीनंच तुम्ही अभ्यास करा. आणि मग परीक्षेची जी तयारी आहे ती त्या दृष्टीनंच करा आणि 55च्या पुढेच आपला स्कोर आला पाहिजे असं तुम्ही टार्गेट ठेवा. साधारणपणे 60चं टार्गेट ठेवा, म्हणजे तुम्ही 55च्या आसपास किंवा 50च्या पुढे तुमचे मार्क्स येतील आणि त्या दृष्टीनंच अभ्यासाचं नियोजन करा, अभ्यास करा. तर सेफ स्कोर हा 55 होत्यापेक्षा जास्त हा सेफ स्कोर आहे. आणि कट ऑफ किती लागू शकतो ते 50 ते 55 या दरम्यान कट ऑफ लागू शकतो, हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामुळं हा कट ऑफ डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करा आणि आपल्याला एवढे मार्क्स मिळालेच पाहिजे असं तुम्ही टार्गेट ठेवा. आणि हे मी यासाठी सांगितलं की सरळ सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना MPSCचा कट ऑफ किती लागतो हे माहिती नसतं, त्यांना त्याची माहिती व्हावी. कारण पहिल्यांदाच तलाठीची परीक्षा ही MPSC कंबाईन ग्रुप सी मार्फत होत आहे, तर त्याचा कट ऑफ हा 50 ते 55च्या दरम्यान लागेल.
बी पब्लिकेशन पुणे यांनी एम-पी-एस-सी पॅटर्न गट ट ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये पी-वाय-क्यू म्हणजे कंबाईन ग्रुप सीचे जे पी-वाय-क्यू आहेत 2018 ते 2026 पर्यंतचे, ॲक्च्युली 25चा पेपर त्यामध्ये आहे. तर ते सगळे दिलेले आहेत आणि सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे स्पष्टीकरणासह दिलेलं आहे. त्यामुळं ॲक्च्युअलमध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे कळण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. आणि हे पुस्तक Amazon व फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तसंच सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर सुद्धा उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशन पुणे यांनी, याचे संपादक अजित कुमार आहेत, यांनी तलाठी भरतीसाठी कंबाईन ग्रुप सीचं जे पी-वाय-क्यू ॲनालिसिसचं प्रश्नपत्रिका संच आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.